नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत मलाईदार मटार. बाजारामध्ये मटार यायला सुरुवात झाली की आपण मटारचे खूप पदार्थ करतो. तसंच आज आपण मलाईदार मटार करणार आहोत. काजूची पेस्ट, क्रीम किंवा दुधावरची साय हे काहीही न घालता आपला मटार मलाईदार कसा, तेच आपण आज बघणार आहोत. सुरुवात करूया. मलाईदार मटार करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी मी हे ताजे मटार घेतले आहेत. शेंगदाणे, चण्याची डाळ, धणे, लाल सुकी मिरची आहे, काळी मिरी, तीळ, मीठ, तेल, 1 बटाटा आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, टोमॅटोची प्युरी आहे, हिंग, लाल तिखट, हळद, आमचूर पावडर आहे, गरम मसाला आहे, जिरं आहे आणि ही आलं आणि लसणाची पेस्ट आहे. प्रथम कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. या भाजीसाठी ना आपण कोथिंबीर खूप जास्त वापरणार आहोत. मी हे 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा तीळ, 1 चमचा धणे, 1 सुकी मिरची आणि 5-6 काळ्या मिरी. आता हे सगळं आपण ना भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे एक पॅन ठेवले आणि हे सगळे पदार्थ आपण या पॅनमध्ये घालूया आणि खरपूस भाजून घेऊया. गॅस मी अगदी स्लो ठेवलेला आहे. स्लो आचेवरती आपण हे छान खरपूस भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी साधारण 1 चमचा तेल घालते पॅनमध्ये. आपण मलाईदार मटारसाठी ताजा मसाला करून घेणार आहोत. ताज्या मसाल्याने नेहमीच भाजीची चव सुधारते आणि भाजी रुचकर होते. आपले हे पदार्थ छान खरपूस भाजून झालेले आहेत. आता आपण गॅस घालवूया आणि हे पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत. छान पेस्ट करून घ्यायची. मात्र हे लक्षात ठेवायचं की भरभरीत वाटायचं नाही, छान पेस्ट करून घ्यायची याची. मिक्सरवरती मी एक छान पेस्ट करून घेतलेली आहे वाटणाची. बघा, मलाईदार मटार करण्यासाठी मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवलेली आहे. कढई तापली की आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालणार आहोत, साधारण 2 चमचे. तेल तापलंय. आता त्याच्यामध्ये आधी आपण 2 वेलच्या घेतल्यात मी. या 2 वेलच्या घालूया आणि थोडं जिरं घालूया. जिरं छान फुलू दे. जिरं फुलले. आता आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालूया. आणि लगेचच बारीक कापलेला कांदा घालूया. नाहीतर आपली आलं आणि लसणाची पेस्ट जी आहे ती करपून जाईल, म्हणून लगेचच कांदा घालायचा. सात 8 कढीपत्त्याची पानं घालणार आहे मी याच्यामध्ये. कढीपत्त्याचा स्वाद छान येतो. आणि छोटा पाव चमचा मी हिंग घालते. एक मध्यम आकाराचे मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ते घालूया. छान मिक्स करून घेऊया आपण सगळं. आणि कांदा आणि टोमॅटो पटकन शिजावा म्हणून आताच आपण मीठ घालूया. छोटा अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे. दोन मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि कांदा आणि टोमॅटोला छान वाफ घेऊया. 1-2 मिनिटे झाली आहे. झाकण काढूया. आणि आपण एक बटाटा घेतला होता ना, त्याच्या मी बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. मी सालासकटच फोडी केलेल्या आहेत.
पण कारण सालामध्ये सुद्धा जीवनसत्व असतं, पण बटाटा चांगला स्वच्छ धुवून घेणं मात्र गरजेचं असतं. अर्धा चमचा मी हळद घेतली आहे, ती घालते. आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेलं आहे, ते सुद्धा घालते. मीठ मसाले आपण फोडणीमध्ये शक्यतो घालतो, कारण काय होतं, मीठ मसाले फोडणीमध्ये घातले की छानपैकी मसाले शिजतात आणि त्याची चव आपल्या पदार्थामध्ये उतरते. आता आपण हे मटार घेतले आहेत ना, ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते आता आपण घालूया फोडणीमध्ये आणि छान मिक्स करून घेऊया भाजी. आता आपण 3-4 मिनिटं भाजी झाकून चांगली वाफ घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपले मटार आणि बटाटे शिजायला मदत होईल. 3-4 मिनिटं झाली, झाकण काढूया. बटाट्याला आणि मटारला छान वाफ आलेली आहे. आता काय करूया, हे ताजं आपण वाटण वाटून घेतलंय ना, ते घालूया. छान ढवळून घेऊया मस्त. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे वाटण आहे ते सुद्धा आपल्या फोडणीमध्ये येईल. छान ढवळून घेऊया मस्त. आपल्या भाजीला टेक्स्चर किती सुंदर आले बघा. अजून आपलं वाटण शिजायचंय, त्याच्या आधीच आपलं भाजीला टेक्स्चर खूप सुंदर आलेलं आहे. आता मी पाव चमचा मी आमचूर पावडर घेतली आहे, ती आता घालते याच्या भाजीमध्ये. आणि हा गरम मसाला घेतलाय मी पाव चमचा, तो सुद्धा घालते. आता आपले सगळे मसाले, मीठ सगळं घालून झालेलं आहे आपलं. आता छान ढवळून पण झालंय. आता हे मलाईदार मटार झाकून एक 4-5 मिनिटं आपण दणदणीत वाफ घेणार आहोत. 4-5 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया आपण आता. आपला मलाईदार मटार एकदम छान झालेला आहे. मटार शिजलेत का बघू. ताजे मटार पटकन शिजतात. आता आपण त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीरीचा स्वाद या भाजीला खूप छान येतो. ढवळून घेऊया. भाजीमध्ये थोडंसं आपण पाणी घालूया. भाजी जरा जास्त दाट झालेली आहे, थोडं पाणी घालूया. आणि 1 मिनिट झाकून परत एक वाफ घेऊया. 1 मिनिट झाले, झाकण काढूया आपण. काजूची पेस्ट किंवा क्रीम काहीही न घालता आपल्या मलाईदार मटारला किती छान टेक्स्चर आले बघा, एकदम सुंदर. भाजी आपली झालेली आहे. आता आपण गॅस घालवूया. 2 मिनिटं झाकून भाजी सर्व करूया.
काजूची पेस्ट किंवा क्रीम काहीही न घालता केलेली मलाईदार मटार तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.